पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेत प्रत्येक सोमवारी राबवण्यात येणाऱ्या नो व्हेकल डे उपक्रमाला आता हरताळ फासल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले। पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेत प्रत्येक सोमवारी राबविण्यात येणाऱ्या नो व्हेकल डे उपक्रमाला आता हरताळ फासल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले। उपक्रमाच्या सुरुवातीला आदर्श घालून देणारे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य हे एसटी बस व नंतर रिक्षाने तर उपाध्यक्ष इंद्रजित पवार हे सायकलवरून जिल्हा परिषदेत दाखल झाले। मात्र अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांसह जिल्हा परिषद परिसरात पोहोचल्याने उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक सोमवारी खासगी वाहनांचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला होता। सुरुवातीला मुख्य प्रवेशद्वारावर वाहनांना प्रवेश बंदी करून या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत होती। त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना एसटी, सायकल किंवा पायी येण्याचा पर्याय स्वीकारावा लागत होता। या उपक्रमाला विश्वासार्हता मिळावी म्हणून अध्यक्ष दीपक वैद्य यांनी स्वतः एसटीने तर उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सायकलवरून प्रवास करत आदर्श निर्माण केला होता। त्यांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागतही झाले होते। मात्र कालांतराने प्रशासनाची इच्छाशक्ती कमी पडल्याचे चित्र समोर येत आहे। सोमवारी जिल्हा परिषद परिसरात चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी गर्दी दिसून आली। मुख्य प्रवेशद्वारावर पूर्वीप्रमाणे कोणतीही अडवणूक किंवा तपासणी नव्हती। त्यामुळे नो व्हेकल डे सुरू आहे की बंद झाला असा प्रश्न कर्मचारी आणि नागरिकांमधून उपस्थित होत आहे। काही अधिकारी व कर्मचारी स्वतःची वाहने जिल्हा परिषद परिसराऐवजी दक्षिण व उत्तर पंचायत समिती कार्यालय परिसरात किंवा मुख्य रस्त्यावर उभी करून नियमांचे वरवर पालन करत असल्याचेही दिसून येत आहे। यामुळे परिसरात वाहतूक कोंडी वाढत असून उपक्रमाचा मूळ उद्देशही साध्य होत नसल्याची चर्चा आहे। पर्यावरणपूरक उपक्रमांची केवळ घोषणा न करता त्याची सातत्याने आणि सर्वांसाठी समान अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। अध्यक्ष स्वतः नियमांचे पालन करत असताना अधिकारी आणि कर्मचारीच त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर हा उपक्रम केवळ दिखाऊ ठरत असल्याची टीका होत आहे। आता जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचा फेर आढावा घेऊन पुन्हा कठोर अंमलबजावणी करणार की नो व्हेकल डे कागदोपत्रीच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।